जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल म्हणजेच अस्सल लातूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत. मित्रांनो, काल परवा न्यूज ऐकली, भारतामध्ये परत एकदा कोरोना येणार आणि परत एकदा लॉकडाऊन लागणार. 2020च्या महामारीमुळे सामान्य जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. बाजारपेठ दुकाने बंद झाल्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीचा फटका बसलाच होता. शाळा आणि कॉलेज बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं होतं, तर काही जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. माणसाला स्वतःच्याच घरात बंदी म्हणून राहावे लागले होते. सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कित्येक जणांनी आपले आई वडील भाऊ बहीण गमावले होते, तर कित्येक लोकांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरवले होते. तर या जगण्याला कंटाळून कित्येक लोकांनी तर आपला जीव गमावला होता. त्यावेळच्या परिस्थितीची आठवण करताच आत्ता पण अंगावरती काटा उभा राहतो. या कोरोनामुळे माणसाच्या जीवनात काय बदल झाला आणि अशीच महाभयंकर परिस्थिती परत एकदा भारतात झाली तर आपण त्यासाठी कितपत तयार आहोत आणि त्याला आपण कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहोत, तर हेच पाहून घेऊयात आपल्या लातूरच्या जनतेकडून. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या अस्सल लातूरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मागील दिवसापासून आपण ऐकत आहोत की चीनमध्ये कोरोना पसरत आहे आणि दररोज 5,000पेक्षा जास्त लोक मरतील अशी न्यूज आपण ऐकली आणि ते हळूहळू भारतातही पसरणार असं न्यूज चॅनलवाले म्हणतात. त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काळजी घ्यावी कोरोनाची. कोरोनाचीच काळजी का आपली? मागच्या कोरोनाच्या लाटेमध्ये आपण सर्वांनी अगदी वाईट अनुभव घेतलेले आहेत. त्याच्यामुळं तसेच वाईट अनुभवाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासनाने देखील काळजी घेतलेली पाहिजे आणि नागरिकांनी देखील जबाबदारीनं वागलं पाहिजे. आम्हाला खरं वाटत नाही आहे, कारण वेगळं काही जे सोशल मीडियावर जे दाखवलं जात आहे ना बऱ्याच चॅनलवरती, तर त्याच्यातून असं दिसते की तिथली खरी परिस्थिती, तिथं जे राहणारे लोक आहेत आपल्या भागातले, त्यांचे पण आम्ही फीडबॅक्स ऐकलेले आहेत. तर आम्हाला खरं वाटत नाही आहे की तिथली जी खरं दाखवत आहेत ही परिस्थिती हे वाटत नाही. न्यूज चॅनलवरती वेगळं आहे आणि आपण सोशल मीडियावरती जे व्हिडिओ कॉल्स आपल्या भागातल्याच लोकांचे ऐकले, त्यामुळे आपल्याला सत्य परिस्थिती तफावत जाणवली आहे त्याच्यामध्ये. आता न्यूजमध्ये सारखं सांगता येत की चीनमध्ये कोरोना वाढत आहे, तिथं दररोज 5,000 ते 10,000 मध्ये माणसं पेशंट तिथं येत आहेत किंवा मरत आहेत. आता भारतातलं वातावरण बघून तर तेवढं काय वाटत नाही आहे, पण सांगता येऊ शकत नाही ना. आणि शासन जे निर्देश देतील त्यांचे पालन सर्व नागरिकांनी केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला गेल्या वेळेसारखा धोका होणार नाही आणि वाईट अनुभव येणार नाही. काळजी घ्यावी स्वतःची, मास्क सॅनिटायझर लावावे, 1 फुटाचं अंतर घेऊन राहावे, भीडभाडमध्ये जाऊ नये. जरी तिकडं जरी पसरत असला तरी आपण जर का कोरोनाचे व्यवस्थित नियम पाळले तर मला वाटत नाही की आपल्या भारतामध्ये एवढा उद्रेक होईल मागच्या वेळेस सारखा. आपली भारतीय मीडियाच्या बातम्या खरंच मनावर घेण्यासारख्या असतात का? नाही, ते एक असतं ते 2 करून सांगू शकतात ते. आणि कसं आपलं भरपूर चॅनल आहेत आणि चॅनलला आता एक बातमी सांगते तर आणि असं त्याची बातमी जर वेगळंच असते, असं म्हणजे एकाचं 2 करून सांगतात. असं 50% असतात, 50% नसतात. म्हणजे काय नेमकं? 50% फेक राहते, हां, 50% ओरिजिनल राहते, ओव्हर राहते जरा. नाही काय नेमकं म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं खूपच बातम्या प्रसारित केल्या जातात, जे की 30% सत्य असते आणि 70% खोटं असते त्याच्यामुळे जनमानस असा घाबरला जातो. म्हणजे आपण पण सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती काही जोक्स पाहत असतो, वाचत असतो की आणि बातम्यांपासून, आपल्या भारतीय बातम्यांपासून दूर आणि राहा. आपण पण एक सावध राहिलं पाहिजे की अशा बातम्या आपण फॉरवर्ड नाही केल्या पाहिजेत की त्याच्यामुळं अशांती पसरेल किंवा असं पसरेल, असं आपण फॉरवर्ड नाही केलं पाहिजे. थोड्याफार प्रमाणात मनाव घेण्यासारखं असतात. काही न्यूज चॅनलने दाखवले जे चायनामधील परिस्थिती, तर तिथं परिस्थिती निवळत आहे सध्या. जर कोरोना परत आलास तर आपण पूर्वीसारखं लॉकडाऊन सहन करू शकतो का? नाही, सहन नाही करू शकत, कारण कोरोनामध्ये प्रत्येक स्तर हा भरडला गेला आहे. नोकरदार पण भरडले गेले. त्याच्यानंतर सर्वात जास्त ह्याचा फटका बसला तर व्यापारी वर्गाला बसला आहे आणि जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना पण ह्याचा फटका बसला आहे, कारण ह्याच्यामध्ये महागाई पण वाढली आहे. कारण व्यापारी वर्ग जो आहे तर त्यांना त्यांचं जे नुकसान झाले ती भरून जर काढायचं म्हणलं तर त्यांना पण प्रत्येक वस्तूच्या किमती वाढवाव्या लागल्या आणि त्याच्यामुळं जनसामान्य लोक आहेत त्यांना पण महागाईला सामोरं जावं लागलं. सध्या नाही करू शकत आपण पूर्वीसारखा लॉकडाऊन.
काय त्याचे इम्पॅक्ट काय कारण का आत्ता कुठं माणसांना रोजगार परत मिळायला लागलेत. म्हणजे पूर्वीची पूर्वीचे जे गेलेले रोजगार आहेत किंवा पूर्वीचे जे खाण्यापिण्याचं वांद झालेलं लोकांचं ते परिस्थिती आता पूर्वपदावरती आता कुठे यायला सुरुवात लागली. झाली. आणि जर परत लॉकडाऊन म्हणलं तर ते सगळ्याचं कंबरडं मोडलं जाईल त्या लोकांचं. त्यामुळं सध्या लॉकडाऊन परवडण्यासारखं नाही. नाही का त्या आपण 2-3 वर्षामध्ये बघितले काय आपल्या भारतातल्या माणसं किती आर्थिक नुकसान झाले किंवा आपलं जे काय माणसं रोजगार करून खातात त्यांच्यासाठी तर खूप हे आहे. म्हणून पूर्वीचं आपण लॉकडाऊन करू शकणार डबल. समजा कॉलेज ते आमचे समजा आता 2 वर्ष गेली तसेच पेला आता. म्हणजे विद्यार्थ्याचं पण शैक्षणिक हो नुकसान झालेलं आहे. होते झालेलं आहे आणि आज जर डबल झालं तर अजून भरपूर होऊ शकते. त्यासाठी लॉकडाऊनचं नाही वाटत काही. सर्वसामान्य शेतकरी पण खूप खालावून गेलेले आहेत. शेतकऱ्यांचा लॉकडाऊन पण फार मोठा लावण्यापेक्षा तुम्ही जर कडक नियम केले तर ते परवडतील, पण लॉकडाऊन लागू नये. सर्वच बंद करू नका. 2020च्या लॉकडाऊनचा अनुभव कसा होता? लॉकडाऊनचा अनुभव तसा खूप वाईट होता, कारण तशी सवय आपल्याला लहानपणापासून कधीच असं नव्हती. म्हणजे एकदम सर्व बंद, सगळं अत्यावश्यक वस्तू देखील चढ्या भावाने विकल्या गेल्या. शेतकऱ्यांना त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला. प्रदूषण झालं नाही तेवढं आपल्या भारतामध्ये, प्रदूषण कमी झालं, तेही चांगला अनुभव. आणि वाईट अनुभव म्हणजे जे रोजगार करून खातात त्यांच्यासाठी खूप म्हणजे खाण्याची अडचण, समजा अडचण होतं त्याच्यात. म्हणजे आपल्या मध्यमवर्गीयांचं भागू शकतं, पण जे रोजचं काय म्हणतात कामावर गेल्याशिवाय चूल पेटत नाही अशा लोकांचं खूप नुकसान आहे त्यांचं. चांगला अनुभव आला मला. काय होतं म्हणजे माणसं जपले, म्हणजे माणसं कळाली, ओळखायला लवकर आलं आपल्याला माणसं कोण माणसं आपले कोण आहेत, कोणाचे आहेत ते कळालं, कोण कोणाचे आहेत. की एकजुटीने राहिले. एकजुटीने आणि राहिले. वाईट झालं की मोबाईल जास्त हातात आला, हां. मोबाईलचा जास्त परिणाम झाला. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहिलेले पूर्व जास्त. मोबाईलचा वाईट परिणाम झाला लहान म्हणजे वयामध्ये लॉकडाऊन मुलांच्या. मध्येच आपण आता घराबाहेर तर काय पडायला शक्य नाही. जास्तीत जास्त मोबाईल किंवा हां, टीव्हीचा वापर झाला. जास्त आणि प्रत्येकाने जवळपास प्रत्येक कुटुंबातलं किंवा परिवारातलं कोणी ना कोणी त्या आवडती व्यक्ती आपण आवडती गमावली. व्यक्ती गमावलेली आहे. ते आपलं नुकसान ते म्हणजे न भरून भरून येणारं निघणारं नुकसान नुकसान आपलं झालेलं आहे. एका ह्याच्यात सांगायचं म्हणलं तर भयानक परिस्थिती हो मागचं लॉकडाऊन, म्हणजे भयानक. ते परत आपल्याला हा, ना, अजिबात अनुभवाची नाही. बिलकुल ही इच्छा नाही. इच्छा नाही. आणि नकोच लावायलोय मी, नकोच. काय झालं होतं पहिल्या लॉकडाऊन मध्ये? अहो, घराच्या बाहेर निघायला नव्हतं, शाळा बंद होत्या. पबजी खेळता आला आम्हाला वेळेवर. म्हणजे गरिबांना जेवायला भेटलं गरिबाला नाही, जे जेवायला रोजगार नाही. आहेत त्यांना खाण्याची हे भेटले नाही, त्यांची गैरसोय झाली. पबजीच्या टॉप रँकवर गेलो नाही. कॉम्पिटिशन खूप वाढलं त्या. तुझं वेगळंच आहे तुझं. तसं लॉकडाऊन परिसरामध्ये सगळे नुकसान विद्यार्थी झालं. घरी बसलते. मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मी, माझे मिस्टर आणि मुलगा. खूप वाईट अनुभव आलेला आहे आम्हाला. आम्ही 7-8 दिवस आम्ही एका ठिकाणीच तिघंजण होतो. त्यावेळेस ताप आली होती. मला वाटत होतं त्यावेळेस की आता काय होईल माझं. मग एवढं मी अशी घाबरून गेले होते. म्हणजे जेव्हा आपण पॉझिटिव्ह होतो तेव्हा लोकांची काय प्रतिक्रिया असते? त्यामुळे 80% तिथं कसला गेला जेव्हा लोकांची प्रतिक्रिया हा स्वतःला पॉझिटिव्ह जेव्हा आहे. झाला तेव्हाच कळालं की खरंच आहे. आणि तेव्हापासून आम्ही मग पुढं इम्युनिटी पॉवर म्हणा, म्हणजे पुढच्या गोष्टी आम्ही सगळं हे केलं. आणि अजून त्या अनुभवावरून अजून एक शिकायला मिळालं की कोण आपले आहेत आणि कोण पराये. तर अख्ख्या जगाला कळालं की म्हणजे जेव्हा कोरोनामध्ये म्हणजे कोरोनाचा एक फायदा असा झाला की मनाने आपल्याला दूर गेलेले माणसं पण जवळ एकत्रित राहिले. हो, आणि सगळ्यांना खऱ्यांची पण आपल्याला ओळख झाली. तेव्हा कुटुंबाला पण एकत्र राहण्यासाठी पण वेळ मिळाला. दूरदर्शनवरील बातमी आणि आत्ताचे न्यूज चॅनल याबद्दल काय सांगचाल? जमीन आसमानचा फरक आहे. खूप फरक आहे. आता बातम्या कमी आणि मनोरंजन जास्त. दूरदर्शनवरती पूर्वी जेव्हा बातम्या यायच्या तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला असं 90% तरी सत्यता वाटायची. पण आत्ताच्या ज्या बातम्या प्रसारित होतात त्यामध्ये आपण सत्यता आहे 70%च आपण 70% खोटं आहे असं धरू शकतो. दोघा जणांना कोणाला तरी बोलवायचं आणि त्यांचे भांडण लावल्यासारखं करायचं आणि मग जनता त्याची मजा घेत बसला. जे दूरदर्शनवर तसं नव्हतं. जे पुढं ढकलायचं आहे त्याच बातम्या फक्त दाखवल्या जातात. म्हणजे ज्याचा बाव करायचा आहे किंवा जे चॅनलला वाटते की हीच बातमी चालवायची आणि ह्यालाच पुढं ढकलायचं. त्याला TRP ते TRP किंवा पेड न्यूज काहीतरी शब्द आहे त्याला, एक पेड न्यूज. तो प्रकार सध्या जास्त झालेला आहे. TRP साठी काही पण चालू आहे यांचं.
बरं. TRP वाढवाले काही पण भामट्या होई मध्येच चालू करला काय पण अफवा पसरवतात. सारखं उचलायचं हे करायचं एक बातमी एकच बातमी एकच दिवसभर दिवसभर. त्याला ताणून धरायचं. हां. दूरदर्शनच्या काळात कसं होतं 7ला बातम्या लागायच्या, जे काय वस्तुस्थिती आहे तेवढं 15 मिनिटात दाखवून मोकळे व्हायचे. आता तसं नाही, म्हणजे फक्त पेड आणि न्यूजच्या आपण प्रमाण. लहानपणी म्हणजे बातम्या सुरू होणार म्हणलं की आपण सगळं घरदार बसून आपण त्या बातम्या ऐकायचो. आज ते जी बातम्या सुरू होताना एक म्युझिक लागायचं हां. ते सगळे मिस करतात. ते रिंगटोन आहेत बऱ्याच जणांचे, तुम्ही बघा. तर ते आणि अशी बातम्या ह्या पूर्वी बातम्याप्रमाणेच घेतल्या जायच्या. एक न्यूज ऐकायची, त्याबद्दल ऐकणं आणि बातमी म्हणून ऐकणं एवढंच होतं. आता काय, एखादी बातमी दिली की त्याचं मग वेगवेगळ्या सोशल मीडियावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग काहीतरी मग त्याचे कमेंट करणार लोक, मग त्यांचं वेगळं युद्ध त्या सोशल मीडियावर कमेंट वॉर पण आपण कमेंट वॉर पाहतोच. आणि ते तिथं व्यक्त होताना लोक असं काहीच विचार करत नाहीत की दुसऱ्याला काय वाटेल, याचा परिणाम समाजावर काय होईल, वेगवेगळ्या समाजात धर्मात त्याचा काय दुष्परिणाम होईल, याचा कोणी विचार करत नाही. कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही काय तयारी केलेली आहे? आता कोरोना व्हायरस तर झाले म्हणतात कमी, पण तरी अजून तरी आहे. त्याच्यासाठी तर आम्ही जे जास्त पब्लिकमध्ये मास्क लावून वापरतो आणि डेली सॅनिटायझर सोबतच असतं. आणि आता मास्क पण सोबतच आहे. मास्क सॅनिटायझर यूज करायचं, सोशल डिस्टन्स थोडा. लस वगैरे घेतली? हो, 2 लस झाले, 2 डोस कंप्लीट झालेले आहेत. सध्या तर फ्रँकली सांगायचं म्हणलं तर सध्या काय केलेलं नाही, फक्त मास्क आणून ठेवलेले आहेत, एवढंच केलेलं आहे. की शासन कधी पण निर्देश देऊ शकतो. काही देवस्थानावर पण ऐकण्यात आले की मास्क लागतात. मुलांच्या शाळेत पण काही केलेलं आहे मास्क, त्यामुळे मास्क तेवढे आणून ठेवलेले आहेत. बाकी सध्या काय केलेलं नाही. आमची जी काही प्रोटेक्शन आहे आम्ही 3 डोस ऑलरेडी घेतलेले आहेत. आणि मुलांना सुद्धा आणि बूस्टर डोस पण हो बूस्टर डोस पण घेतलेला आहे. मुलांना सुद्धा आम्ही दररोज शाळेमध्ये मास्क, सॅनिटायझर देतो. आणि गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळणार आम्ही. आता जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर जे काही आपले सुरुवातीला आपण जे काही नियम पाळले, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे आता आम्ही जास्त कल देणार. कारण का मागच्या कोरोनात जवळची लोक गेल्यामुळं त्याचा फटका बऱ्यापैकी आम्हाला बसलेला आहे. त्यामुळं आम्ही जे काही प्रिकॉशन्स आहेत कोरोना होऊ नये म्हणून ते पूर्ण घेऊ. लस वगैरे घेतले? लस माझे 3 डोस झालेले आहेत लसीचे. पूर्ण फॅमिलीचे 3 डोस झालेले आहेत माझे. पुढे काय आपण त्याचं इम्प्लिमेंट कसं करणार या कोरोनाला रोखण्यासाठी? समजा कोरोना आला तर मास्क आम्ही कंपल्सरी वापरू. आणि जे काही शासन निर्देश देईल, सॅनिटायझर वगैरे किंवा अजून गर्दीच्या ठिकाणी जाणं, गर्दीच्या Social ठिकाणी distancing. सोशल डिस्टन्सिंग गरज पाळू. असेल तरच बाहेर पडणार. आणि जर तुम्ही अजून डोस वगैरे काय आली तर ते आम्ही घेऊ निश्चित. काय दोस्तापासून थोडं लांब राहणे. हा, खूप दूर राहत आहोत आम्ही मित्रांपासून. मित्र पण वाईट झालेत, कोरोना पण वाईटच आहे अगोदर. जरा कसं मित्र पण पूर्वाच्या नादाला लागले, धक्क्याला लागले. लॉकडाऊन उघडलं, पूर्वापाशी मित्र चाललेत, मग त्याच्यामुळे आम्ही पण लांब राहिलो. सवय लागू नये मित्राची संगत, तशी रंगत. जरा जेवढं लांब राहील तेवढं चांगलं आपल्यासाठी. म्हणजे कोरोनापेक्षा मित्र वाईट झालेत. मित्र वाईट झालेत. हा, कदाचित आहेत पण चांगले, पण थोडे वाईट झालेत. 50% बातम्यासारखे. बरं, कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय तयारी आहे? काय जशी पहिले पूर्वी केली तशी आता पण म्हणजे काय केलं नंतर? काय सॅनिटायझर वापरलं, मास्क वापरलं, भीडभाडमध्ये स्वतःची गेलं नाही, काळजी घेतली. स्वतःची काळजी घेणे. इंजेक्शन वगैरे घेतलं का नाही? हा, 2 डोस झाले की आमचे. 2 झाले. आता बूस्टर डोस घ्यायचा, 9 महिने घरी राहायचं, म्हणजे लॉकडाऊन पडल्यानंतर. 9 महिने पडणार आहे का? कदाचित पडू शकते की पडल्यास बघू गहू तवा पोळ्या.